नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत लसावी आणि भसावी या भागावरून असणारे प्रश्न. आता बघा 3 9 3 9 आणि 27चा लसावी. आता यांचा लसावी जर काढायचा असेल तर ह्या सगळ्या पाड्यात आहेत बघा. 3 9 27 या सगळ्या कशामध्ये आहेत? एकमेकाच्या पटीमध्ये आहेत. म्हणून मोठी संख्या ही नेहमी अशा वेळेस काय सांगायची? लसावी. मोठी संख्या लगा. मोठी संख्या काय सांगायची? लसावी आणि लहान संख्या काय नाव सांगायची त्यांची? मसावी. बस एवढंच आपल्याला इथे माहिती असायला पाहिजे. म्हणजेच मोठी संख्या होती 27 म्हणून लसावी किती आहे? 27. तीन मित्र आहेत 15 18 20 बघा 20 15 आणि 18 यांचा लसावी जर तुम्ही काढला उभ्या पद्धतीनं त्याचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे तो तुम्ही बघू शकता. लसावी येणार 180 सेकंद. मग 180 सेकंदाला मिनिटात कन्वर्ट करू. 60 न भाग देऊ 0 0 कटला म्हणजेच किती? 3 मिनिट. मग 3 मिनिट म्हणजे किती? तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर काढता येतं. आरंभ बिंदू भेटतील असं तुम्हाला सांगितलं. हे चक्र आहे असं एक वर्तुळ इथून पळायला सुरुवात केली आहे ए बी सी वाल्यानी आणि 15 20 आणि 18 मध्ये पूर्ण करतात म्हणून त्यांचा लसावी आपण काढला होता. मूळ संख्येचा मसावी किती येतो हे सगळ्यांना माहिती आहे. मूळ संख्येचा मसावी येत असतो 1. बघा 12 10 आणि 15 यांचा लसावी काढला. लसावी म्हणजे यांनी भाग जाणारी संख्या ती किती आहे? 60. प्रत्येक वेळी किती पुढे राहायला लागलं? 1 म्हणून 1 प्लस करा त्यामध्ये टोटल किती? 61. पर्याय क्रमांक 2. पुढे पुढे क्वेश्चन्स मात्र टफ आहेत लक्षात घ्या. असं समजू नका की यामध्ये काही क्वेश्चन्स दर्जेदार नाहीत. पुढे क्वेश्चन्स पाहायला मिळतील. संख्येचं प्रमाण काय आहे? 5 जसं 3. मसावी किती आहे त्यांचा? मसावी त्यांचा किती? 23. आपल्याला काय सांगितलं आहे? लसावी. लसावी जर काढायचा असेल तर काहीच नाही, सरळ सरळ तिघांचा गुणाकार करा. 5 गुणिले 3 गुणिले 23 म्हणजेच 5 3 15 गुणिले किती? 23 आणि 15 गुणिले 23 यांचा गुणाकार करून घेऊ आपण. 15 त्रिक 45 ला 5 हातच्याले 4 15 2 30 आणि 4 किती? 34 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे त्याचं. दोन संख्येचा गुणाकार दिलेला आहे. आपल्याकडे सूत्र आहे संख्याचा गुणाकार बरोबर काय? लसावी गुणिले मसावी असं सूत्र आहे आपलं. मांडा तिथे फक्त 7776 बरोबर किती? 216. गुणाकारात काय मिळेल तुम्हाला? मसावी. मसावी काढायचा आहे तर मसावीचं नाव इकडेच ठेवा. 7776 भागिले किती? 216. भाग देऊ याला आता. काही काही भाग देता येत नसेल तिकडे लक्ष द्या आता. 6 न भाग देता येईल किंवा 9 न भाग देता येईल. बघा 7 त्रिक 21 21 आणि 6 27 खाली 27 म्हणजेच 9 न भाग जाईल. 9 8 72 खाली किती राहिले? 72 जर गेले याच्यातून तर किती राहिले बघा इथं? 72 इथून 72 काढून टाका म्हणजेच 7 मधून 2 गेले तर 5. ठीक आहे. इथं 0 77 झाला. हे आता इथं दिसतो 57. 9 सकी 54 खाली किती राहिले? 3 9 चोक 36 खाली इथं भाग देऊ आपण. 9 दोन्ही 18 खाली किती राहिले? 3 9 चोक 36. आता 24 न डायरेक्ट भाग देता येईल आपल्याला. बघा 24 त्रिक 72 खाली किती राहिले? 14 24 6 144 म्हणजेच मसावी काढलात किती येतो त्याचा? 36. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर काढता येतो. बघा 48 60 ला निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती? मोठ्यात मोठी म्हणजेच काढायचं आहे तुम्हाला मसावी. म्हणजेच 48 आणि 60 चा मसावी. हे बेसिकचा व्हिडिओ टाकलाय तो तुम्ही बघू शकता. तुम्हाला तो सांगितला जाईल. त्याची लिंक पण टाकून देतो. म्हणजेच किती येणार? 12. तो व्हिडिओ सुद्धा बघून घ्या. इथं काय सांगितले? 2.4 0.36 7.2 मसावी किती असतो? इथे देतो मी लिहून तुम्हाला. हे पण लक्षात ठेवा. मसावी असतो लहान संख्येपेक्षा लहान किंवा तेवढाच. आता सर्वात लहान संख्या कोणती यांच्यामध्ये?
इथं अंडरलाईन करून देतो मी तुम्हाला. सर्वात लहान संख्या बघा यांच्यामधली 0.36, ही 0.36 पेक्षा मोठी उत्तर होणार नाही. 0.36 मोठी उत्तर होणार नाही, हे बी उत्तर होणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक काय आहे 3 हे त्याचं उत्तर तयार होईल. त्याच्यासाठी तुम्हाला ही जी काही वळ आहे ही वळ माहिती असणं गरजेचं होतं, त्याच्यावरून ते उत्तर काढता येत होतं. मोठ्यात मोठी अशी संख्या कोणती की ज्या संख्येला 9, 6, 9, 12 ने प्रत्येक वेळी भाग दिल्यावर बाकी किती उरते 3. लक्षात घ्या. आता मोठ्यात मोठी संख्या सांगितली म्हणून सगळ्यात मोठी संख्या इथं जाऊ आपण, म्हणजेच 996 मायनस 3 करू. बाकी 3 राहते म्हणले तर 3 मायनस केले तर किती यायला लागले 993. या संख्येला 9 न भाग जातो का बघा इथं, नाही, म्हणून हे उत्तर होणार नाही. मग इथं जाऊ आपण, याच्यापेक्षा मोठी संख्या ही आहे 975 मायनस 3 बरोबर किती 972. 9 ची कसोटी लागू होते का बघा याला, 7 आणि 2 9, 9 ची कसोटी लागू होते म्हणजे 9 न भाग जातो. 9 ने भाग जातो म्हणजे याचा अर्थ 6 ने पण भाग जातो. आता याला 4 न भाग जातो का बघा, 72 ला 4 न जातो आणि 3 न पण जातो. याचा अर्थ या संख्येला या तीनही संख्येने भाग जातो. म्हणून पर्याय क्रमांक 975 ही सगळ्यात मोठी संख्या आहे दिलेल्या ऑप्शन मधली, ज्या संख्येला 6, 9 आणि 12 ने काय होतो पूर्ण भाग जातो. कसोट्याचा वापर करायचा होता फक्त तिथं. इथं पुढे सूत्र वापरा, लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. इथं फक्त किमती टाका. लसावीची किंमत आहे 2310, मसावीची किंमत आहे 30. पहिली संख्या किती आहे 210, दुसरी संख्या आपल्याला काढायची. बरं दुसरी संख्या काढायची तर आपल्याला तिथं फक्त सूत्रामध्ये टाकून घेऊ. बघा 0 ने 0 काटला, 3 1 3, 3 7 21, हा 7 इकडे घेऊन जा. 23 10 भागिले किती 7 बरोबर दुसरी संख्या. 7 न भाग जाईल, 7 त्रिक 21, 2 राहिले, 7 त्रिक 21, वरचा 0 जशाला तसा, म्हणजेच किती 330. हे त्याचं पर्याय उत्तर काढता येईल. पुन्हा तोच प्रश्न आला, फक्त थोडासा चेंजेस केलाय त्यांनी. हे प्रश्न पोलीस भरतीला खूप वेळा विचारलाय. पोलीस भरतीला लक्षात घ्या, हा पोलीस भरतीचा प्रश्न आहे. हा प्रश्न पोलीस भरतीला विचारलेला आहे. जेव्हा हे पटीत असतात 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, म्हणून लसावी ही नेहमी काय होणार मोठी संख्या, तिला काढत बसू नका. ही संख्या आहे त्यांचा लसावी, 81 उत्तर होतं त्याचं 81. मोठी संख्या ही काय असते त्यांचा नेहमी लसावी असतो. दोन संख्येचा गुणाकार किती 180, त्यातली एक संख्या किती आहे 15. तर दुसरी संख्या फाइंड करायची म्हणून दुसरी संख्या दिसतंय तिथं, तुम्हाला सूत्र लिहायची गरज नाही. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर 180, दोघांचा गुणाकार होता 180 ला ही भागाकार जातील 15 बरोबर. इकडे काय शिल्लक राहील दुसरी संख्या, भाग देऊ याला 15 2 15 1 15, 3 राहिले 30 झाला, 15 2 30, म्हणजे दुसरी संख्या किती आहे 12. 12 उत्तर करा त्याचं 12. दोन संख्येचा गुणाकार 180, एक संख्या 15, तर दुसरी संख्या किती, त्याच्या अपोजिटच प्रश्न आला. काहीच नाही, ते फक्त लक्षात ठेवा सेम प्रश्न होता, काही फरक नाही, फक्त 12 ऐवजी 15 आले. 180 ला इकडे 15 भागाकारात जाईल बरोबर. काय येईल इकडं दुसरी संख्या, याला जर सॉल्व्ह केलं किती उत्तर येईल 12. बेसिक क्वेश्चन्स आहेत, लक्षात घ्या. पण भरतीचेच क्वेश्चन्स आहेत हे लक्षात घ्या. 1000 1002 चा मसावी किती, या कोणत्या संख्या आहेत समक्रमवार संख्या आहेत. कोणत्या संख्या आहेत क्रमवार सम संख्या आहेत. ह्या क्रमवार सम संख्याचा मसावी किती असतो नेहमी, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. अशा संख्येचा मसावी नेहमी किती असतो 2, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं काय पडेल आपल्याला उत्तर सांगता येतं. पुढचा प्रश्न 12 15 20 यांचा मसावी किती 12 15 20, एकही सामायिक अवयव नाही. एकही सामायिक अवयव नाही, मग अशा वेळेस मसावी हा नेहमी किती असतो, एकही सामायिक अवयव जर नसेल तर मसावी नेहमी किती असतो 1. म्हणजे 12 15 20 ला कोणत्या संख्येने भाग जात नसेल तर मसावी किती घ्यायचा 1. 12 24 आणि 36 चा लसावी, याला मांडून घ्या असं. 12 24 36 च्या लसावीसाठी काय करायचं, यांना मांडून घ्यायचं. सर्व संख्येला काय होतो 12 नेच भाग जातो. इथे घेऊ आपण 12 ने. 12 1 12, 12 2 24, 12 त्रिक 36. इथं मोठी संख्या गुणाकार, मोठी संख्या म्हणजे मसावी घेऊ नका.
36 ला उत्तर करू नका, लक्षात घ्या. का? कारण 24च्या पाड्यात 36 येते म्हणजे चुकून जाईल तुमचं. 12 दोन्ही 24 गुणिले 3, 24 त्रिक किती? 72. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय येईल? पर्याय उत्तर काढता येतं. एका टोपलीतील फुलांच्या 10, 12, 15, 10, 12 आणि 15 यांचा लसावी जर काढला तर काय येतो? लसावी जर तुम्ही काढला तर तो येतो 60. प्रत्येक वेळी 5 फुलं उरतात म्हणून प्लस करायचे 5. दोघांची बेरीज केली तर किती? 65. उत्तर आहे त्याचं 65. 15, 20, 30 चा लसावी किती? 20, 15 आणि 30 चा लसावी. सर्व संख्येला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या काढता येईल आपल्याला किती? 5. 5 ने इथं भाग कितीचा जाईल? 4 चा, इथं 3 चा आणि इथं कितीचा? 6 चा. नंतर 2, इथं भाग कितीचा जाईल? 2 चा, 3 जशाला तसा इथं 3. ठीक आहे. नंतर कितीचा जाईल? 3 चा. 2, 1, 1 यांचा गुणाकार करा. 5 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2. 5 दुनी 10 गुणिले 3 दुनी 6 म्हणजे 60 यायला पाहिजे होता. यांचा लसावी किती आहे? 60. लक्षात घ्या, सोपे प्रश्न आहेत. आपण फक्त बेसिक जे काही प्रश्न आहेत, जे विद्यार्थी पहिल्यांदाच तयारी करतात अशा लोकांसाठी किंवा पोलीस भरतीच्या दृष्टीने सगळेच महत्त्वाची उदाहरण आहेत हे. प्रमाण काय दिले? 3 जसं 2. मसावी किती आहे त्यांचा? मसावी आहे 23. मोठी संख्या काढायची तुम्हाला. मोठी संख्या जर काढायची असेल तर काय करावं लागेल? मसावी गुणिला मोठा अंक म्हणजे 23 5 115. लहान संख्या जर सांगितली असती तर मसावी गुणिला लहान अंक म्हणजे 23 गुणिले 3 69. म्हणजे मोठी संख्या किती आहे? 115. दोन संख्येचा गुणाकार 77 76 लसावी 216 आहे तर मोठी संख्या कोणती असं सांगितलंय बघा. 77 76 भागिले किती? 216 बरोबर मोठी संख्या काढायची आपल्याला. आधी काय येईन आपल्याला लक्षात घ्या. अगोदर येईन तुमचा मसावी. यानं काय करता येईल? मसावी काढावा लागेल आणि तो येईन मसावी. आता मसावी जर काढायचा असेल तर 7777 ला 216 ने भाग द्या. बघा किती उत्तर येतं. एक 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 कट करा, काही अडचण नाही. आपण हे उदाहरण घेतलं म्हणून मी डायरेक्ट लिहितोय, लक्षात घ्या. याची किती आहे? 16 पट आहे, 36 पट आहे. कारण हे सगळे घातामध्येच येतात, आपल्याला माहिती आहे 6चेच घात आहेत म्हणून 36. 36 चे अवयव तुम्ही पाडू शकतात. मूळ अवयव त्याला आपण काय म्हणतो? 9,4. आपल्याला सांगितलं मोठी संख्या. मग मोठी संख्या जर काढायची असेल तर काय येईल? मोठा असामायिक अवयव म्हणजे 9. गुणाकारात किती? मसावी 36. 9 गुणिले 36 यांचा गुणाकार करा. 9 सकी 54. हातचे किती आले? 5. 9 त्रिक 27. 27 आणि 5 किती होतात? 32. म्हणजे उत्तर यायला पाहिजे होतं तुमचं 324. 84, 126, 140 चा महत्तम सामायिक विभाजक किती? म्हणजे मसावी काढायचा आहे तुम्हाला. मसावी जर काढायचं असेल तर 84 इथं घ्या, 126 इथं घ्या आणि इथं घ्या 140. ह्या सगळ्या संख्या कितनं भाग जाणार आहेत? 14 न भाग जाणाऱ्या होत्या. म्हणून 14 सकून 84, 14 9 126 आणि 14 10 1400. 14 काय झाला त्यांचा? मसावी. आपल्याला मसावीच विचारलाय. महत्तम सामायिक विभाजक म्हणजे कोण? मसावी. मसावी किती आहे त्याचा? पर्याय क्रमांक 2. दोन संख्येचा गुणाकार 180, एक संख्या 12 असेल तर दुसरी संख्या कोणती? 180 बरोबर 12 गुणिले दुसरी संख्या 12 इकडे घेऊन जा. 180 भागिले 12 बरोबर किती? 15. ही काय झाली तुमची दुसरी संख्या. पर्याय क्रमांक 3. 10, 16, 24 ने विभाजित होणारी लहानात लहान वर्ग संख्या म्हणले ते. अगोदर ही वर्ग संख्या आहे का बघा. 900 वर्ग संख्या आहे का? आहे. 30 चा वर्ग येतो. 1600 वर्ग संख्या आहे का बघा. हा 40 चा वर्ग येतो. 3600 वर्ग संख्या आहे का बघा. कितीचा? 60 चा वर्ग येतो. आणि 2500 वर्ग संख्या आहे का बघा. तो कितीचा आहे? 50 चा वर्ग आहे. मग लक्षात घ्या 16 ने भाग जातो का बघा. तर 16 ने इथं भाग जाणार नाही म्हणून ही संख्या आपलं उत्तर होणार नाही. 1600 ला 24 न भाग जातो का बघा इथं. हे 1600 भागाकारामध्ये किती येईल? 24. 8 दोन्ही 16 म्हणजे 200. 8 त्रिक 24. 200 ला 3 न भाग जात म्हणजे हे पण उत्तर होणार नाही. 3600 ला बघू आपण. 3600 ला 10 न भाग जातो. 24 ने भाग जातो का बघू आपण. 24 न भाग जाण्यासाठी 12 त्रिक 36. 12 दोन्ही
24. याचा अर्थ काय होतो 12ने 24ने पण भाग जातो. आता 16ने भाग देऊन बघू आपण. 3600 भागाकारामध्ये किती 16. 16 भाग द्यायचा असेल तर 16 दुनी 32. खाली किती राहिले तुमच्याकडे 4. 16 दुनी 32. खाली किती राहिले 8. 16 पंचे 80. म्हणजेच कोणती संख्या आहे 3600 ही संख्या आहे जी लहानात लहान वर्ग संख्या आहे आणि ज्या संख्येला सर्व संख्येने काय होतो भाग जातो. आता इथं लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या असं सूत्र आहे. 2310 गुणिले 30 बरोबर काय आहे 330 गुणिले दुसरी संख्या. इथे जाऊ आपण बघा 0 ने 0 कटला याला भाग दिला कितीचा जाईल 11चा 11 इकडे येईल 23 10 भागिले किती 11 बरोबर दुसरी संख्या 11 दुनी 22 एक उरला 11 एक 11 वरचा 0 जशाला तसा म्हणजेच पर्याय क्रमांक 4 210 हे त्याचं पर्याय उत्तर आपल्याला काढता येतं. नंतर दोन संख्येचा गुणाकार किती 53,125 मसावी किती आहे 25. तर लहान संख्या कोणती. आता लहान संख्या काढत असताना अगोदर लसावी काढणं बंधनकारक राहील आपल्याला त्याच्याशिवाय उत्तर येणार नाही. 53,125 भागाकारामध्ये किती आला 25. 25 न भाग देऊन घेऊया आपण कारण आपल्याला लसावी काढावा लागेल तिथून पुढे जावं लागेल. लसावीनं काढलं तर 25 दोन्ही किती 50. खाली राहिले किती 3. 25 एक 25 खाली राहिले 6. 25 दोन्ही 50 खाली राहिले 12. 25 5 125. ठीक आहे 25 न भाग गेला हा झाला तुमचा लसावी. आता आपल्याला असामायिक अवयवांचा गुणाकार काढावा लागेल कारण त्याच्याशिवाय संख्या निघत नसतात. म्हणून 21 25 भागाकारामध्ये किती येईल तुमचा 25 मसावी. मसावीने भाग देऊ लसावीला पुन्हा भाग जाईन इथे 25 8 200 खाली किती राहिले 12. 25 5 125 म्हणजे असामायिक अवयवांचा गुणाकार किती आला 85. अवयव पाडले किती येतील 17 गुणिले 5. ठीक आहे हे झाले तुमचे अवयव. आपल्याला सांगितली त्यांनी लहान संख्या. आता लहान संख्या बरोबर काय असेल तुमचा लहान असामायिक अवयव 5 मसावी किती आहे तुमचा 25. दोघांचा गुणाकार केला तर 125. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर काढता येतं. बघा 240 गुणिले 8 बरोबर 40 गुणाकारामध्ये दुसरी संख्या कारण लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या होईल. 40 इकडे येईल 240 गुणिले 8 भागाकारामध्ये 40 बरोबर किती दुसरी संख्या. याला भाग देऊ कितीचा जाईल 5चा म्हणजेच 240 भागिले 5. 5 चोक 20 4 राहिले 5 8 40 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर काढता येतं. 0.0012 1.6 सर्वात लहान संख्या कोणती आपली 0.0012 मसावी यापेक्षा कसा असावा लहान असावा किंवा एवढाच असावा हे आपल्याकडे पर्याय आहे. मग आपला याच्यापेक्षा लहान पर्याय आहेत का बघा कारण आता हा याच्यापेक्षा मोठा पर्याय हा सोडून द्या हा सुद्धा मोठा पर्याय सोडून द्या एक तर हे पर्याय राहिला आणि हा पर्याय राहिला. मग आपण लक्षात घेऊ की 12 16 आणि 28 हे जे काही आहेत तर 12 16 28 कोणत्या पाड्यात येऊ शकतात याच्या पाड्यात येणार नाहीत. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 1 जे काही आहे ते पर्याय उत्तर त्याचं काय करावं लागेल काढावं लागेल. बघा लसावी मसावी अनुक्रमे किती आहे 6 आणि 72. एक संख्या दुसरीच्या पटीत असेल तर मोठी संख्या कोणती. आपण डायरेक्ट संख्या काढण्यासाठी काय करावं लागेल असामायिक अवयवांचा गुणाकार करावा लागेल. तो किती येणार 72 भागिले 6. याला जर भाग दिला तर 12. अवयव पाडून घेऊ 3,4 काय सांगितले तुम्हाला मोठी संख्या. मग मोठी संख्या जर काढायची असेल तर मोठा असामायिक अवयव किती 4 गुणाकारामध्ये मसावी किती 6 चोक 24. पर्याय क्रमांक 2
4 हे त्याचं पर्यायी उत्तर आहे. 6, 8, 12 आणि 18 सेकंदाने पूर्ण करतात. सकाळी 7 वाजता पेरा सुरू झाला तर दुपारी 12 वाजेपर्यंत ते एकमेकांना मूळ बिंदूत किती वेळा भेटतील? मग 8, 6, 12 आणि 18 यांचा मसावी काढा तुम्ही. ठीक आहे, मेथड सांगितलेले आहेत मी तुम्हाला. त्याचा मसावी येणार 72 सेकंद. 72 सेकंदाला मिनिटात कन्वर्ट केलं तर किती येईल ते? 1.2 मिनिट. आता लक्षात घ्या टोटल किती तास व्हायला लागले? जवळपास 7 ते 12 पर्यंत 5 तास होईल. 5 तासाला मिनिटात कन्वर्ट करण्यासाठी गुणाकारात 60, भागाकारामध्ये 1.5. 12 गुणिले 600 भागाकारात किती येईल इकडं? 12. 12 पंचे 60 म्हणजे 5 गुणिले 50, 5 बाजा 25, वरचा 0 जशाला तसा. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्यायी उत्तर काढता येतं. दोन संख्येचा गुणाकार 270 आहे, मसावी किती आहे? 3. तर लहान संख्या कोणती? आता गुणाकार दिलेले अगोदर काय काढावं लागेल तुम्हाला? लसावी काढावं लागेल. लसावी म्हणजेच काय? 270 भागिले 3. लसावी किती आला? 90. आता लसावी हा 90 आहे म्हणजे आपल्याला काढायची लहान संख्या. मग लहान संख्या काढायची असेल तर काय येईल? लसावी भागिला मसावी बरोबर काय सूत्र आहे आपलं? असामायिक अवयवांचा गुणाकार हे वापरावं लागेल तिथं. म्हणजेच 90 भागिले किती? 3 बरोबर किती? 30. याचे अवयव काढावे लागतील 5 जसे 6. काय सांगितले आता? लहान संख्या. मग लहान संख्या जर काढायची झाली तर लहान असामायिक अवयव 5 गुणाकारामध्ये मसावी म्हणजे किती? 3. दोघांचा गुणाकार केला किती येतो? 15. 15 हे काय त्यातलं पर्याय उत्तर बरोबर. पुढचा प्रश्न. 2 क्रमवार समसंख्येचा मसावी किती? ही पण वर स्टार करून घ्या. क्रमवार समसंख्या 2 करा इथं पुन्हा. 2 क्रमवार समसंख्या यांचा मसावी नेहमी किती असतो? 2 असतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्यायी उत्तर आपल्याला काढता येतं. तर अशा पद्धतीने ही 30 मार्काची टेस्ट होती. यामध्ये बेसिक काही कन्सेप्ट आहेत, लक्षात घ्या. बेसिक क्वेश्चन आहेत त्यामध्ये, ते सोडवण्याचा प्रयत्न करा. अगोदर टेस्ट सोडवा. टेस्ट सोडल्याच्या नंतर त्यांचं विश्लेषण पाहण्याचा प्रयत्न करा. त्याची टेस्ट तुम्हाला PDF मध्ये पाठवली जाईल आणि त्याच्यासोबत व्हिडिओची लिंक पण पाठवली जाईल. म्हणजेच अगोदर टेस्ट सोडून घ्या आणि मग नंतर चेक करा की आपले उत्तर किती बरोबर आलेत किंवा किती चुकलेत. प्रत्येक घटकावरून टेस्ट टाकतोय आपण, लक्षात घ्या. प्रत्येक घटकावरून टेस्ट टाकत आहोत म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि पोलीस भरतीची लक्षात घ्या, पोलीस भरती 2023 चे सर्व पेपर गणिताचेच, फक्त गणितचे पेपर आपण विश्लेषण घेणार आहोत. ते पण लक्षात घ्या डिटेलमध्ये. आणि पेपर पण तुम्हाला काय करणार आहे मी PDF मध्ये देणार आहे. जसे पेपर होतील तसे तुम्हाला ते पेपर्स पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.